दोन शतरषक 30 सर्कलच्या बाहेर असेल आपण पाहतील. एक शतरषक मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहतोय, डीप मिड विकेट रिझन मध्ये. तर दुसरा शतरषक पाहतोय आपण लॉंग ऑन रिझन मध्ये पाहतोय. गलीमध्ये एक शतरषक तैनात केलेला आहे. पॉइंटला एक शतरषक पाहतोय आपण. कव्हर रिझन मध्ये मिड ऑफला एक शतरषक पाहतोय. मिड ऑफला मिड ऑनला पहिला चेंडू लोअर फुल चेंडूला पूल केलाय. शतरषक आहे तिकडे तैनात. एका टप्प्याने जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या रूपामध्ये श्री गणेश झालाय ओमकार साई संघाचा पहिला चेंडू सिंगल धाव आलाय. आणि आदिवासी कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजय गावड यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या रंगमंचावरती. आगतम स्वागतम सुस्वागतम विजय सर तुमचं. त्यावेळेस पहिल्या तर नेक्स्ट बॉल आपण पाहतो. जरा डावेच्या भरपूर बाहेर होता. पंच विजय सर आपल्या बाजूला वळायला. यस इट इज अ वाईडचा इशारा येतोय पंचांचा. एक अव्वंतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 2 याकडे जाऊन पोहोचते. नेक्स्ट बॉल राहुलचा. यावेळेस पाहतो तर फुल टच चेंडू होता. पीमर यस पंच आपला दर्शवतील. यस नो बॉलचा इशारा पंचांचा. भीमर हाताळलाय. 9+4 म्हणजे आल्या या 5 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 ऑन बोर्ड. यस थँक्यू डीजे. थोडासा दिशाहीन चेंडू होता राहुल यांचा. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीडचा बॉल होता. आडवा बॅटचा वापर केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस पाहिलं तर लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 आकड्यावर. कमबॅक केलंय गोलंदाज राहुल यांनी. नेक्स्ट बॉल सामना करतील सुनील. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. चेंडू होता एका टप्प्याने सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. यस थँक्यू डीजे. सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर थोडंसं हवेचा वेग कमी होता परंतु यावेळेस पाहिलं तर हवा जोरदार वाहते ऑन साइडला. रायटी बॅट्समनला आता पाटील भरपूर फायदा घेण्याचा चान्स असेल. बघूया. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सुनील साठी. यावेळेस पाहिलं तर LBW ची अपील केली पाहिजे ते घेण्याचा अपील केली होती परंतु ती अपील सुद्धा फेटाळली आहे. चेंडू येतो निर्धाव. चौकारानंतर कमबॅक केलं गोलंदाज राहुल यांनी परंतु सातत्याने पाहिलं चौकार आणि चौकार येत आहेत. आक्रमण करण्याचं काम केलं पहिल्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल राहुल यांचा सुनील साठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा फटका तर फसलाय. चेंडू बराच कार हवेत आहे. चेंडू शतरषक येतोय दुरून आणि यावेळेस करत नाही चुकी. मिड विकेट रिझर्व मध्ये चांगला झेल होतोय आणि सुनील यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. सुनील कॉन. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर रोहन यांना. रोहन यांना सातत्याने ओमकार साई संघातून चांगली कामगिरी करताना पाहिलंय. मागच्या वर्षामध्ये सुद्धा काय फलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन गेले होते रोहन.
तसंच काहीतरी काम आज पहिली बॅटिंग करताना करावं लागेल. चांगला धावा आपल्या संघासाठी अर्जित करावं लागतील. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहिलं तेच तर्रार चेंडू होता. बॅटची लिडिंग एज आणि वेल टेकन. काय झेल घेतला रोहित यांनी, अप्रतिम झेल. दुसरा हात बसतोय. बॅक टू बॅक विकेट. भाव नको ना खास, मीच तर तुझा जुना पेअर. थँक्यू डीजे. संघाच्या कर्णधार जाताना पाहतो आपण निलेश करमोड यांना. स्वतः संघाच्या कर्णधार आणि दोन बॅक टू बॅक मोठे हादरे बसल्यानंतर निलेश करमोडा बॅटिंग मार्क जाताना पाहतोय आपण. एका षटकात समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 12 या आकड्यावर. 2 गडी बाद 12 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती माझे जवळचे मित्र मिस्टर रोहित यांना पाहतोय आपण. पहिला चेंडू रोहित यांचा. सामना करतील ते तुषार. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच काळ हवेत आहे. शतरक्षक पुन्हा येतोय तोच फेस मध्ये आणि पुन्हा एकदा पाहतोय विकेट संपादन होते. बॅक टू बॅक विकेट येते. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर चेतन निलेश करमोड यांचे सुपुत्र आपण पाहतोय बॅटिंग मार्क मध्ये. बाप बेटे आता बॅटिंग मार्क मध्ये पाहतो आपण. अजून सुद्धा आकाश सारखा फलंदाज डगआउट मध्ये बसलेला आहे. रोहित यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतनसाठी. हाफ ट्रॅकर बॉल चांगला फटका खेळलेला आहे परंतु शतरक्षक आहे तिकडे आणि करतोय चुकी. रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडस कुठेतरी अपेक्षित ठरलाय. त्याच कारणाचं पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 14 या आकड्यावर. कमेंट बॉक्स मध्ये फरदीन कादीचं सॉन्ग लावा असं काहीतरी एक कमेंट आलेली आहे. कृपया करून त्यांची फरमाईश सुद्धा पूर्ण करायची आहे डीजे मॅनने. नेक्स्ट बॉल रोहित यांचा पुन्हा एकदा चेतनसाठी. यावेळेस ओव्हरपेच चेंडू होता परंतु स्विंग अँड मिस. निर्धाव येतो चेंडू. रोहित यांनी चांगला कमबॅक करून दिले कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या तर 10 धावा खर्च केल्या होत्या. 12 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडू गडी बाद केला. दुसरा चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू निर्धाव. बघूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोहित फ्रेम मध्ये असताना. यावेळेस क्रॉस बेल्ट फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक येतोय फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावेच्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 15 या आकड्यावर. या षटकामध्ये पाहिलं तर रोखून ठेवण्याचं काम केलं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये पूर्णपणे बेडा ठोकल्यात फलंदाजाच्या पायामध्ये. चला थोडासा अडथळा येतोय. कृपया करून प्रणित गाडीच्या खाचा दौरा खाली करायचे आहेत. यस सर थँक्यू.
प्रणेश सुतार, जर कोणाला भूक लागेल तिकडे जाऊन वडापाव खायचा आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. काय कमबॅक केला गोलंदाज रोहित यांनी. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय रोहित यांना. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट बॉल रोहित यांचा. यावेळेस पाहिलं तर फक्त दिशा जाण्याचं काम केलंय. पॉइंट रिझन मध्ये 16 या आकड्यावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे. यस थँक्यू डीजे. काल सुद्धा पाहिलं असेल सुप्रीम चषकामध्ये काय फलंदाजी केली होती फरदीन काझीने. मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी काल सुद्धा सुपर 4 मध्ये पोहोचलाय तो संघ. सुमित ढेकले पुन्हा एकदा त्या ट्रॉफीच्या मार्गस्थावर चालल्यात. 5 वेळा ट्रॉफी जिंकल्यात. टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप म्हटलं जातंय सुप्रीमो ट्रॉफीला. आणि 5 ट्रॉफ्या त्या कॅप्टनने जिंकून दिल्यात. यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू तेच तर्रार होता. छोटा पॅकेट बडा धमाका. बॉलिंग मार्क मध्ये पाहतो आपण मिस्टर अनिकेत यांना. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक अनिकेत होता, अनिकेत चौधरी. परंतु यावेळेस पाहिलं तर एक डाव करत होता गोलंदाज अनिकेत. तेच तर्रार पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर ओव्हरपिच चेंडूचा पुल. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू निर्धावाल्यानंतर आक्रमण केलाय निलेश करमोडा. मॅन इन फॉर्म. स्वतः संघाचे कर्णधार आहेत. आणि यावेळेस पाहिलं लोअर फुल चेंडू होता. काय फटका सजवलाय. चेंडू जात आहे डीप पॉइंट रिझन मध्ये. शत्रक्षकने जोपर्यंत फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तर या 2 धावेच्या मध्ये धावसंख्येचा फलक पाहिलं तर पुढे सरकते, जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव होता. त्याच्यानंतर पाहिलं तर एक मोठा फटका आलाय, षटकार आलाय. आणि त्याच्यानंतर चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होताना पाहिल्यात. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडूचा पुल केलाय. फटका तर फसलाय. शत्रक्षक येतो चेंडू खाली आणि पुन्हा एकदा पाहतो आपण करतोय चुकी. जसं चेतनला एक जीवनदान मिळालं होतं तसंच निलेश यांना सुद्धा जीवनदान मिळालंय. पकडाल कॅच जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हरवाल मॅच. ही काही समीकरण आहे आणि तसंच काहीतरी घडताना पाहतो. पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे बराच काय. शत्रक्षक येतोय परंतु पाहिलं तर त्याच्या अवाक्यापासून थोडसा बाहेर होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 28 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. शेवटचा चेंडू असेल अनिकेत यांचा. लास्ट बॉल. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी फिंगर रोल केली होती आणि षटक संपलंय. तिसरं 3 षटकाच्या समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 28 या आकड्यावर.
यस सर, थँक्यू डीजे. शेवटचं षटक हाणामध्ये षटक, स्लॉगचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील आयुष. पहिला चेंडू सामना करतील चेतन. राईट मोहर विकेटचा मारा. पहिला चेंडू पाहिला तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय. थोडस दूर येतात पण तो पाहिला तर ऍक्शन थोडीशी स्लो आहे, त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडासा लेट डिलिव्हर होतो चेंडू आणि कन्फ्यूज होतोय बॅट्समन फेस करताना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आयुष्यांचा. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि सक्सेसफुल ठरलाय. चेंडू गेला आउट ऑफ द मार्क. अचंबित झाले तर षटकार कसा आला. धावसंख्या जाऊन पोहोचते 34, 34 या आकड्यावरती. थोडेसे खुश सुद्धा दिसतात सुनील आणि आकाश. स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, कारण धावसंख्याचा विचार केला तर आपण जे टार्गेट पकडलं होतं त्या मार्गावरती चाललंय धावसंख्या. नेक्स्ट बॉल आयुष्यांचा पुन्हा एकदा चेतनसाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या वरच्या टोला लागला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न रोहित यांच्याकडे चांगला थ्रो आलाय, परंतु पाहिलं तर क्रीज मध्ये, पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज चेतन पोहोचलाय सुखरूप. याच कारणास्तव 2 धावा कंप्लीट होतात. त्या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 34, 36, 36 या आकड्यावर. अजून सुद्धा या षटकातील या इनिंग मधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला या नंतर होणार सामना आपण पाहतील. एका बाजूला स्टार बॉईज तर दुसऱ्या बाजूला मुळगाव चॅलेंजर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसरा सुद्धा प्रयत्न असेल. यास तिसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. या 3 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतो ऑन बोर्ड 39, 39 या आकड्यावर. चला स्टार बॉईज निर्मल संघाचा कर्णधार आणि मुळगाव चॅलेंजर संघाचा कर्णधार. मुळगाव चॅलेंजर संघाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. स्टार बॉईज संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर यायचं आहे. हरीश माझ्याकडे बघतायत थोडीशे वळून. बघितलं आम्ही तुम्हाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुल केलाय. चेंडू गॅप मध्ये एका टप्प्याने चेंडू केलाय. सी चला स्टार बॉईज संघाचा कर्णधार कुठे असेल तर लवकरात लवकर यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, कृपया करून याची दक्षता घ्यायची आहे. स्टार बॉईज संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचा बॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून लवकरात लवकर यायचं आहे. लास्ट बॉल एकदा पाहतोय. व्हाईटचा इशारा असेल पंचांचा आणि मला वाटते व्हाईट प्लस 4 धावा असतील. व्हाईट प्लस 4 धावा म्हणजे या नशिबाच्या 5 धावा. पंजा आलाय या बॉलवर. धाव संख्या पाहिली तर जाऊन पोहोचते 48. आजच्या दिवसातील हायएस्ट लास्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर क्रॉसबेट फटका चांगला सजवलाय. एका डप्प्याने चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4.
म्हणजे थोडंसं टेन्शन असेल. 8 दिवस आल्यामुळे ते कामाला सुट्टी नाही आहे ना, म्हणून म्हणून player कमी आहेत. नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला अनुभव झाला असेल या ग्राउंडवरती तुम्ही सातत्याने खेळता, तिसरं पर्व आहे आणि कसं फील होते या नायगावच्या ग्राउंडवरती? खूप चांगलं फील होतं. आणि आयोजनाविषयी तुम्ही काय बोलतील? त्यांचं आयोजन तर खूप सुंदरच असते नाही दरवर्षी, आणि प्रत्येक वर्षी चांगलं चांगलं करण्यात हे करतात. चला थँक्यू. आमचे हरेश होते जवळचे मित्र. टॉस बॉक्स मधून न्यूज असे काय स्टार वॉर्स निर्मळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि शतशस्त्री आमंत्रित केलंय ते मुळगाव चॅलेंजर संघाला. ओव्हर टू यू डीजे. दोन सलामीचे फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत. चला ओमकार साई संघाचा 12 खेळाडू बॉलिंग मार्कवरती रवींद्र येतोय पहिले षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला ते सौरभ, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. त्रेपन्न धावांचा डोंगर पार करत असेल तर पहिल्या षटकापासून आक्रमण करावं लागेल. ओमकार साईचा एक प्लस शॉट असल्या कारणामुळे पाहतो तर आपण 30 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रवींद्र. पहिला चेंडू पाहिला तर पहिल्याच चेंडू पोट फिंगर रोल केली होती. पहिला चेंडू येतोय निर्धाव. एक्सपिरियन्सचा वापर करतोय गोलंदाज रवींद्र. पहिला चेंडू येतोय निर्धाव. नेक्स्ट बॉल सौरभ साठी. सौरभ हा फलंदाज आक्रमणासाठी जाणला जातो, परंतु आक्रमण करणं गरजेचं सुद्धा आहे. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आपल्या बाजूला वळत. यस, इट इज अ वाईड. पंचाच्या वाईडचा येतोय. एक अव्वांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतोय आणि अव्वांतरच्या मध्ये श्री गणेश होतोय कळंब संघाचा. त्रेपन्न धावांचा भल्ला मोठा डोंगर उभा केलेला आहे आणि तो पार करत असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जोपर्यंत सुनील फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय.
या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा फलक पाहिलं तर पुढे सरकते, दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचते. स्वतःचं खातं उघडलं ते सौरभ यांनी सिंगलच्या रूपामध्ये. यावेळेस पाहतो तर डावखुऱ्याचा फलंदाज अनिकेत यांना पाहतोय. एक डावखुरा जातो गोलंदाज आणि डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस पाहिलं तर स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू येतोय निर्धाव. पाहिलं तर लेफ्टी बॅट्समनला बेनिफिट असतो लेफ्टी बॉलर असल्यावर, परंतु यावेळेस एक्सपिरियन्सचा वापर करताना पाहतोय रवींद्र यांना. कित्येक वर्ष खेळताना पाहिलंय रवींद्र यांना. सातत्याने ओमकार साईच्या साईडून यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता, परंतु स्विंग अँड मिस. तुम्ही जर हवेत बॅट खेळतील तर धावसंख्या मोठा जो डोंगर उभा केलाय तो पार नाही करू शकत. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, तरी पण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन विकेट ठेवावी लागेल तुम्हाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रवींद्र यांचा अनिकेत साडी. यावेळेस पाहिला चांगला फटका सजवलाय, परंतु तिकडे शतरक्षक होता, तो करतोय चुकी आणि अनिकेत सारख्या फलंदाजाला एक मिळतोय जीवनदान. मला वाटतं तुषार होतं तिकडे आणि तुषारांच्या हातातून हा झेल निसरलाय आणि जीवनदान मिळालं ते अनिकेत सारख्या फलंदाजाला. नेक्स्ट बॉल लास्ट बॉल असेल या षटकात दिली. या षटकाचा विचार केला फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. तर यावेळेस पाहिला यू मिस, आय डेफिनेटली इट फर्निचर डिसमिस. त्रिफळ्या उद्ध्वस्त केल्या या चेंडूवरती. षटक संपलेलं पहिलं आणि एका षटकात समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर तुषार बॉलिंग मार्क वरती येताना पाहतोय. अनिकेतांना बॅटिंग करावी लागेल, संघ अडचणीमध्ये आहे. अजून सुद्धा पाहिलं तर रोहित डगआउट मध्ये बसलेत. मला वाटते अजून सुद्धा त्यांना सावकाश जायचा विचार केलाय, कारण 53 धावाचा पाठलाग जर करत असेल तर रोहित यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु रोहित यांनी थोडस माघार घेतलेली आहे. अनिकेत आणि राहुल आता खेळपट्टीवरती उभे आहेत, बघूया. ऍडव्हान्टेज होतं पण ऍडव्हान्टेजचा फायदा नाही घेता आला पॉवरप्ले षटकामध्ये कळम संघाला. बघूया तुषारांचा पहिला चेंडू सामना करते अनिकेत. यावेळेस लोअर फुल चेंडू, फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती आला षटकार. अनिकेत यांनी बेड्या ज्या ठोकलं तोडून षटकार मारलाय. बघूया यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू होता, सरळ जाऊन चेंडू पायाला आदळलाय. यस पंच बॉल बॅटीला लागले. यस
एक सिंगल धाव बॅटच्या खालच्या टोला चेंडू हाताळला होता त्याच कारणासोबत एक सिंगल धाव घेतण्यात यश मिळालंय अनिकेत यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 10. अजून सुद्धा पकडलं तर 43 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटका खेळणं गरजेचं आहे. सातत्याने एका षटकामध्ये कमीत कमी 2 किंवा 3 षटकार लागले पाहिजेत. यावेळेस पाहिलं तर युएसटीच्या भरपूर बाहेर पंचाचा इशारा वाईटचा येतोय. एक अव्वांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तुषार राहुल साठी. पुन्हा एकदा तोच तीच दिशा खराब चेंडू हाताळायला पाहतोय वाईटच्या इशारा पंचांचा. पुन्हा एकदा एक अव्वांतर धाव स्कोर मोड मध्ये ऍड होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 अनबोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तुषार बॉलिंग मार्क वरती. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू येतोय. दबाव 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 येतोय कारण जितके निर्धाव चेंडू होतील तितका दबाव होईल बॅटिंग करणाऱ्या संघावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुषार. यावेळेस मिस्टाईन स्ट्रोक चेंडू हवे त्या बराच काळ शतक घेतोय चेंडू खाली आणि करतोय चुकी. एक धाव घेण्यात यश मिळालंय. मला चेतन होते तिकडे ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती परंतु हा झेल सोडलेला आहे. हातामध्ये लग्नाचा लाडू आला होता परंतु तो लाडू त्यांच्या हातामध्ये सामावला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक जीवनदान मिळालंय राहुल सारख्या फलंदाजाला. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच हे समीकरण आहे क्रिकेटचं. परंतु हा कॅच सोडलाय का मॅच सोडलाय येणाऱ्या चेंडूमध्ये समजून जाईल कारण राहुल सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. तुषार नेक्स्ट बॉल अनिकेतसाठी. यावेळेस पाहिलं तर यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिसमिस बाद. क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. या सटायगिरीचे शेवट चेंडू असेल आणि स्ट्राईकला गेले ते रोहित यांना बॅटिंग करावं लागेल. विकेटवर थांबणं गरजेचं आहे रोहित यांना कारण हीच ती वेळ आहे आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करावं लागेल. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पडला होता परंतु पंचाने ती दाट फेटाळलेली आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल रिव्ह्यू घेऊ शकतात परंतु आता तो टाइम वेळ निघून गेलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 13 या आकड्यावर. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. तुम्हाला फक्त एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू मिळेल. फक्त एकच रिव्ह्यू मिळेल. LBW आणि कॉड बेनसाठी रिव्ह्यू नसेल तो. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. रिव्ह्यू फक्त एकच असेल. LBW आणि कॉड बेनसाठी तो रिव्ह्यू नसेल. बाकी तुम्ही वाईड बाउंड्री लाईन चेक करण्यासाठी किंवा बीमर साठी तुम्ही वापरू शकता. रनआउट सुटण्यासाठी वापरू शकता. नेक्स्ट पुढचं षटक घेऊन रोहन बॉलिंग मार्कवरती आपण येताना पाहतोय. वैदिक पहिलं
सांघिक तिसरं षटक घेऊन रोहन. पहिला चेंडू पाहिला तर वाईटच्या इशारा पंचांचा. आजच्या दिवसामध्ये विजय सर आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये चांगली पंचगिरी करताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. राहुल यांचा एक झेल सोडलेला आहे. बघूया राहुल यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा तोच पवित्र आजमावलाय. यस, इट इज अ वाईड. पंचाचे दोन्ही हात समांतर. पंचांना थोडीशी एक्सरसाइज करायला लावलाय गोलंदाज रोहन यांनी. लगातार 2 चेंडू वाईड आले. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 ऑन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता असताना काय फटका सजवलाय. अप्रतिम फटका सजवलाय. षटकार येतोय. यस, थँक्यू डीजे. मी बोललो होतो राहुल यांचा एक झेल सोडलाय. कॅच नाही तरी मॅच सोडलाय असं वाटतंय. आणि षटकार आलाय. आक्रमण केलाय रोहन यांच्या गोलंदाजीवरती राहुल यांनी. किती महाग पडतोय हा कॅच. बघूया. एक षटकार तर त्या राहुलने खेचलाय. बघूया अजून सुद्धा तो बॅटिंग वरती आहे. मोठं फटके खेळणं गरजेचं आहे. अजून सुद्धा बघतोय आपण चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूचं आक्रमण केलंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोहन. राहुल साठी राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाही. याच कारणास्तव पहिल्यांदा चेंडू जातोय सरळ मिड ऑन मध्ये. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 22-22. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला तर काय फटका सजवलाय. अप्रतिम फटका. गॉन गॉन गोईंग गोईंग गॉन. षटकार. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो. यस, थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा. मॅच ऑन झालाय. 9 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. मागच्या पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 2 षटकामध्ये धावा कमी होत्या. परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये आक्रमण केलं होतं. तसंच काहीतरी घडताना पळतो आपण. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लांब लांब लांब. खूपच लांब. सरळ पाडून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. मला चेंडू खाडीमध्ये गेलाय त्याच्या कारणामुळे तर बॉल हा चेंज केला जाईल. काय फटका सजवलाय. आता रोहनची अशी कंडिशन झाली. आगे कुवा पिछे खाई आणि दोनों तरफ से हो रही पिटाई. राहुलने एक षटकार घेतला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार घेतल्यात रोहित यांनी. आक्रमण केलाय गोलंदाजावरती. दर्पणामध्ये आणलाय रोहन यांना दर्पणातून बाहेर पडायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोहन यांचा. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता. परंतु पहिले तर एक सिंगल चोटी घाव घेण्यात यश मिळालंय. पंच आपल्याला दर्शवते. पंच 22 आहे का. यस, 22चा इशारा पंचांचा. 22च्या रूम मध्ये एका सिंगल धाव ऍड होते स्कोर बोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर.
7 चेंडू 18 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. एखादा षटकार येईल का या चेंडूवर? यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडू हवेत आहे. रवींद्र येतोय चेंडू खाली, नाही रोहन येतोय आणि रोहन यांनी गडी बाद केलाय. राहुल बॅक टू डगआउट गॉन. क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट. यस धन्यवाद डीजे. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 6 बॉल 18 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मिस्टर सुनील कोदी. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता. ज्याच्या बॅटिंग 2 षटकार आले रोहित, तोच बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय. सुनील यांच्यावरती पूर्ण दारोमदार असेल, कारण रोहित सारखा फलंदाजाला थांबवायचं असेल तर चांगली गोंधळ करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू जाते छत्रकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा पार. धावा. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, पिक्चर ऑन आहे. अजून सुद्धा सामना कुठे सुद्धा गेलेला नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल याच्यात काही शंका नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं झालं खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला होता. पंचांकडे दाद मागितलाय, परंतु दाद आपण फेटाळले पाहतोय पंच. अजून सुद्धा सामना ऑन आहे. 4 चेंडू आणि 2 मोठे फटके. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 मोठे प्रहार करायचे आहेत. दर्पण आहे सुनील वरती, दर्पण आहे रोहित वरती. बघूया कोण दर्पणात जुगारून आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. यावेळी पुन्हा एकदा ऑर्पिट चेंडू, फटका गॅप मध्ये आहे. पण तिकडे क्षेत्ररक्षक आहे रोहन. 1 धाव नक्की कंप्लीट आहे. दुसरा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके, 1 षटकार 1 चौकार. मॅच फिनिश होईल. बघूया. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. नेक्स्ट बॉल. थोडस रनअप मध्ये अडथळा आल्यामुळे सुनील थोडीशी पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग होते परत येताना पाहतोय सुनील यांना. नेक्स्ट बॉल या षटकातील शेवटचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुनील यांचा. यावेळेस पहिला चांगला फटका सजवलाय. 1 धाव घेण्यात यश मिळालंय. यस, सरळ चेंडू स्टंपला आदळलाय. डायरेक्ट हिट आणि गाडी बाद होतोय. रोहित सारखा एक मोठा फलंदाज. दोन चेंडू 10 धावा. 10 धावा 2 चेंडू. षटकार हा चेंडू महत्वाचा आहे. या बॉल वरती मोठा प्रहार करावा लागेल. रोशन स्ट्राइक वरती आहेत आणि नॉन स्ट्राइकला नवीन फलंदाज आपण पाहतो आदित्य यांना. 2 चेंडू 10 धावा. सुनील वरती अजून सुद्धा पाहिलं तर थोडंसं प्रेशर आहे.
प्रेशर आहे, प्रेशर कुकरची शिटी आपण वाजणार कोणाची बघूया. दोन बॉल 10 धावा. सुनील यांचा पुढचा चेंडू बसवलाय, खिशात आलेला आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. एखादा बिमर किंवा एखादा खराब चेंडू, वाईड बॉल टाकला, पंजा गेला तर कुठेतरी सामना बदलू शकतो. परंतु जर तरला तारा नाहीये, शेवटचा चेंडू असेल. यावेळेस प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. चेंडू फक्त आणि फक्त स्टंप मध्ये सोडलाय. षटक संपलाय. चौथा हल्ला. तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. चला नेक्स्ट मॅच आता सुरू होईल. एका साईडला पाहतील आपण मुळगाव चॅलेंजर, तर दुसऱ्या बाजूला स्टार बॉयज निर्मळ. लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे.